अहो बाई, आता बाबांना पहिले फाट्यावर पोंगे दिले असतील, मग ततून गेले असतील ते कपडे घ्यायले. उशीर नाही लागत का मग? आणि एका गाडीवर इतके जण जात तरी होते का तुम्ही? म्हणून म्हणलं तुले राहू दे, एकच जाता ते. मग मी आधीच बसतो आणि त्याची वाट पाहतो. काय बाई, तुम्हाला म्हटलं ना काही कपडे घ्यायची गरज नाही. तुम्ही बी नसतात गोर केला हा. काय लेसे लेकरेले कपडे घ्यायला का? मग आले असते दिवाळीच्या बाबतीत घेतले असते तर चालले असते. नाही हो माय वहिनी, आता एवढ्या दिवसानं लेकरं आले माझ्या घरी, सोन्यासारखे लेकरं, ते का बिना कपड्याचे पाठवणार आहो का मी? ते आता लोक आले असते, पण ते आमच्या फाट्यावर दुकान आहे की नाही, तर ती घरची आमची पोंगे देत असतात. तर माणूस ठेवते पोंग्याचे पाकिट, म्हणून त्याच्यावर ते पहिले पाकिट ठेवते आणि मग पुढे गेले असतील, म्हणून उशीर लागून राहिला अशी. नाही तर आता लोक येत होते. काव पिंके, काऊन बसली अशी होती? घरात बस ना. मी वाट पाहून राहिली आबाजी. मला बाबा जगन्या बाई सबंधना गेले की नाही कपडे आणायले, तर मग मी त्याची वाट पाहून राहिली होती बसून. बरं बरं, पाय मग वाट. हा चाल माय बाई, मामाजी देऊ का चहा करून? चहा देऊ का मामाजी करून तुम्हाला? येईल मला वाटते वखत आहे अजून. तुम्हाला देतो मग एक सिंगल करून. नाही नाही, सब न्यायचं एक साथच कर्ज. मग मले दे ना ते पोंग्याचं मिलं भरून. मग मी येतो ना गावातून चक्कर मारून. काल मग संध्याकाळ झालं, उशीर झालता, जाकट पडली की दिसत नाही मला साजरं. तर म्हणून म्हटलं आज सकाळ बकाळात जातो. दे बरं एक मिलं भरून दे बरं. आणि ह्या पाय त्याच्यात ना 4-5 पाकिट बी टाकत जाय. काही जण मग ते पाकिट बी विचारतात, पाकिट आहे का. काल मग पाकिट दिलेच नव्हते त्या. आज पाकिट बी देजो. बरं देतो ना पाकिट. काल मला ते यादच नाही मला. मग तर पोंगेच दिलती मी, आहे ना? नाही, पाकिट बी देतो ना मग आज. असं आहे बाई, आमच्या गरीबाचा घरचा कारभार असा आहे. नाही बापा, गरीब कायचे बापा. मस्त चालू आहे तुमचं आता, चांगलं चालू आहे. बरंच होते पण तुमच्या ज्याने या वयात. आमच्या घरचे माय सासरे काहीच नाही करत. होतच नाही म्हणतात ते म्हणतात माय टोंगच दुखतात, काही होत नाही. पण आता हाती पाहून राहिली ना बापा, तुम्ही चालूच असता. नाही, आपलं जेवढं वजे होते तेवढं करतो. काही बाकीचं काही करत नाही आपण. बाकीचं मग तोच करते. आणि माई सून करते, माई वावरातलं बी करते आणि घरचं बी करते. घ्या मग मामाजी, जा मग. तुम्हाला तर म्हणलं सिंगल चहा करून देतो, त्याची कुठलंच वाट पाहता. आता तुम्ही जासा ती येतील. येऊ दे, मला काही गरज नाही सध्या चहाची. मग जेवण उशिरा झालत ना, मग ती कोण आल्यावर घेईन मी चहा. येईल रे जो करू ते आले की. आणि त्याला म्हणजो गाय लवकर पाहिजे म्हणा, जास्त उशीर नको करू म्हणा, मग वासरू वाट पाहते. चालू पिंके, चालतं का पोंगे केले? नाही आबाजी, मी नाही येत आज बाबा ते कपडे घेऊन येऊन राहिले ना, आणि मग अजून काय आणतात मी वाट पाहत होत्याची. मी येत नाही आज पोंगे विकायला, जातो मी एकटेच. बरं बापा, जातो मी एकटाच, तू पाय वाट पाय. जाणं पिंके. जा ना आबाजी सांग, तेवढं टोपलं घेऊ लागतं ना तू. मग आता बाबा आले की तुला माहितीच पडते ना. आता देतो तू 1 घंट्यात वापस. मी तर म्हणतो त्याला घेणारही नाही ते. मी नाही जात. राहू दे सुनबाई, जातो मी. काही भारी नसते ते, हलके राहतात ते पोंगे. जातो मी, बस दे तिले. अरे पोंगे घ्या, पोंगे गरम पोंगे. आबाजी आज असं म्हणा, पोंगे घ्या पोंगे, ताजे पोंगे म्हणा असं. आईनं कालच काढले की नाही, मग ताजेच काय ते. हो लेख, हे ध्यानातच नाही आलं मला. बर आज ताजे पोंगे असं म्हणू का? बर बापा. पाहिजे ते पोंग्याचं पाकिट बी मी त्याच्यावरच ठेवले, नाही तर पडतीन गिडतीन खाली. नाही, नेतो मी बरोबर सांभाळून. अरे पोंगे घ्या पोंगे, ताजे पोंगे. कमाला बी तुमच्या सासऱ्याची, या वयात बी लहान बाई उत्साह आहे काम करायचा. नाही तर माय म्हाताऱ्याला बनलं जीवार येते. टोंगे दुखतात, हात दुखतात, पाय दुखतात, हेच चालते माय. नाही माय वहिनी, माय सासऱ्याला साजरे आहेत. हे नसतं हे केलं माय, करा पोंगे का. हे न दिल ते पहिले पैसे, त्यानं आणल्या तर पोंगया. त्यापासूनच सुरू झालं मग हे, आणि मस्त चालू आहे आता. लय मदत आहे बरं माझ्या सासऱ्याची, लय मदत आहे. आता गाईचं चारा पाणी सबन तेच करतात. साजरा आहे ना माय. मग आई आले. काय आणलं एवढं मोठं? तू काय
मजा आली. आम्ही 2-3 दुकानात गेलतो. आम्ही कुल्फी खाल्ली कुल्फी. तुला घरी जाऊ दे ना बे. आम्ही बी त्या दिवशी गेलतो की नाही मला वाढदिवसाचे कपडे आणायले. आम्ही कचोरी खाल्ली होती. हाय की नाही बाई? ओ बरे बरं आण आणते ठेव इथं. थैली भारी झाली शिनो पिंके घे ना त्याची थैली. आता हलक्या डब्बे शाळेचे डब्बे आहेत नाही. आई हे बाई त्यासाठी बी साडी आणली. एक कोणासाठी आणली वाट्या? हो ठेव ठेव खाली ठेव. घे ना त्याचं जोडचा घेऊ मी ना घे. हो रे बापा दे. ये पाणी आणतो मी तुम्हाला प्यायले. नाही थांबा पाणी आणतो मी सब नेले. बया थकलो बा त्या. लय दूर आहे तुला गावचा फाटा. हो रे बापा लय दूर आहे पण तुम्ही तर गाडीने गेलते ना रे. अहो बाई गाडीतलं पेट्रोल संपलं होतं अर्ध्या मधात लटत लटत आणा लागली म्हणून बेदाम झालं ते. होई पाय व माय उन्हाचे तसे झाले गाव लेकरं. तुमच्या आवडीने घेतले रे बापा हो कपडे आवडले ना तुम्हाला? हा आवडले होते. थांब ना मी दाखवतो तुला मला फरक. अनय जगण्या ते त्यातल्या आता कचोरी ते पिंकीची आहे काय तुम्ही कुल्फी खाल्ली ना ती तर मग तिच्यासाठी घ्यायला ते कचोरी आता तिला खाऊ दे एकटीले दे. कचोरी आणली मामा. मला लय आवडती कचोरी. हाय की दे बाबा आम्ही त्या दिवशी गेलतो की मामा तर आम्ही कचोरी खाल्ली होती आणि लय मस्त होती ते. बरं बरं मग आज बी आणली तुले खाजो ते बी. नावा एक साडी म्या बाईसाठी बी घेऊन आलो म्हटलं. ते नाहीतरी बाई येऊनच राहिली की नाही 1-2 दिवसात येईनच म्हणे ते. तर म्या म्हणलं मग एक साडी तिले बी घेऊन या तर पाहिजे मग. फारच चांगलं गेलं मग तुम्ही. बरं झालं घेऊन आले तर नाही तर मग अजून बाई आल्या की मग जा लागलो असतं. आता कधी दिसून राहिली मी मस्त आहे की मला फरक. लय मस्त घेतला हो. जिकडे तू घालणार काय कपडे घालून दाखव ना कसे होतात की नाही तर ती घातली होती की नाही बरोबर आणले ना बाप्पा मापानं. हो हो दोघांचे बी कपडे घालून पाहिले होते ते बरोबर आणले बापानं. तो तर थकला जसा बसलाच आल्या आल्या. नाही ना मला बी ड्रेस घालतो ना मी. कसा आता आपला ड्रेस भारी आहे की नाही एकदम. हो रे जगण्या लय मस्त घेतला रे. भल्ला मस्त दिसून राहिला तू. आता मी नाही दिसून राहिली का चांगली? हो बाई तू बी साजरी दिसून राहिली. दोघंही लयच मस्त दिसून राहिले बापा. त्या बिंके पैशाना का आम्ही जगन आहे आम जगन. अरे जगण्या ओळखलं ना तुले. तू काही बी घाल तू सारखाच दिसतो. नाही काही समजत नाही. आल्या मस्त दिसून आलो की नाही मी. आता मी हा ड्रेस घालून मला गावाला जाई ना. हो हेच कपडे घालून जा. आता काढून ठेव ना मग. थांब आईले दाखव. तर आईले दाखव मग काढून ठेवा. त्याच थैलीत ठेवून द्या बरोबर. मग जायच्या वक्ती घाल जा काय. आता मी म्हणतो नाही तर अर्धा कप चहाच ठेव. अरे मनोहर चहा घेतो ना का सरबत घेतो? अरे नाही बघ चहाच कर बाई चहाच कर. नाही आई पाणी आणायला हिरीवर गेली वाटते आता डायरेक्ट. काय अजून आणूनच राहिली पाणी घेऊन दे. समजलं यायले. हो ना पाय ना मस्त आणि रंग बी साजरे आणले का? तुम्हाला कोणता आवडला वहिनी रंग? त्यात काय माय कोणताही देऊन द्यायचा काय कर लागते तुमच्या ननदले काळजा माय साजरा. हो ना मग मी आडलं बाई आले की मग बाईली बी दाखवता येतात पण आता कुरिअर काय सांगा बाई त्या आज तर उद्या म्हणून जात जशा. आता त्याची सून आली शिन घरी तर येतील त्या आता सून नाही आली तर काय येणं होते मग एकल पाय बाईचं. अमी ना घरी असतो. हो माय बाई शांताबाई ये ना या पाना साड्या आणल्या ना या ना. हो माय बाई साड्या आणल्या का साजरा आणल्या हो तू गेलती का आणायला? नाही हो माय बाई मी नव्हती गेली. हे मनोरच गेलते लेकर गेलते भाऊचे ते बी कपडे आणले आणि साड्या आणल्या. अमाय शांताबाई ते 2 आणल्या साड्या. आणि एक बाईसाठी आणली सतूबाईसाठी आणि एक वहिनीसाठी. पाना या ना घ्या ना पाना साजरा आहेत की नाही. ओ माय हो रंगाल झालं साजरे सुन राहिल्या काटा पदराच्या मस्त आहेत माय बाई हो. पाय मी मायासा गेले आली तुले की तो नानाचा फोन आलता बघ सतूबाईचा की त्या फाट्यावर उतरल्या म्हणत फाट्यावर घ्यायला पाठवता घरच्या बोले बबड्या होता घरी म्हणून मी चालली स्वतः सांगायले. मग जाय मग झाकट पडायला पहिले घ्या सांगतो घरचा भाऊ आहे ना घरी. ओ माय बाई आला का फोन? पाय माय तुम्हाला सांगायला या लागलो का? हो बाई सांगू का येईल मग आता आधीच होते नाही मग बाई उतरले गेला हे फाट्यावर. हो बाई त्यामुळे मी फाट्यावर उतरली आणि लवकर सांगता म्हणत भाऊले सांग तर म्हटलं बाबा सांगतो आणि त्यात हा बबड्याला घरी मला घ्यायला लागलं मग स्वतः. ओ माय बसा मग तुम्ही पाहा साड्या मी घ्यायला सांगतो ना माय जा म्हणून घेऊन या म्हणून बाईले. तुमचा नंबर दिलाय नाही बाईले? हो माय वहिनी आमच्याकडचा फोन हरपला होता की नाही तर त्यापासून मग आम्ही फोन घेतलाच नाही तर मग आमचे सगळे नातेवाईक शांताबाईच्याच घरी करतात फोन याचा नंबर देऊन दिला.
आणि त्याला बी 5 शिल्लकचं काम होते. बाईला लोक यायला लागलं सांगायला. नाही व माय त्यात काय आहे. बरं मग चालू या तुम्ही काय. माय बी घरी तसंच आहे. माय दूध ठेवलं तावायले आणि माय म्हणलं माय जाऊन सांगतो पहिले. अजून मी या धुलीन म्हणून आली पहिले. साजरे आहे तुम्हाला साड्या मस्त आहे. ओ माय शांताबाई. काय हो मीना काय म्हणता. अहो माय शांताबाई म्या म्हणलं होतं तुम्हाला ते तुमच्या जोडची साडी मी घेईन. पण या बाना 2 साड्या आणल्या ऐकत. तर मग आता तुमच्या जोडची काही घेत नाही. म्या म्हणलं बाई शांताबाईला पण सांगून ठेवलं माय तुमच्या जोडची साडी घेईन ते. आणि या बाना आता 2 आणल्या साड्या. तर मग आता काही घेत नाही तुमच्या जोडची. मग त्यात काय माईला साडी कोणती इकड्या होती काय त्या मागतली म्हणून मी म्हणलं हो. ते काही नको विचार करू तू. साजऱ्या साड्या आणल्या पण मस्त आणल्या हो. केवढ्या आणल्या हो. 550 दिल्या म्हणत. सासरे आहेत की नाही बा. एक मग आता सतुबाईला देईन आणि एक वहिनीला देईन. आणि लेकराईले कपडे बी आणले. लेकराईने तर घातले होते अंगा. म्या म्हणलं काढून ठेवा बापा खराब करसा. जायच्या वक्ती घाल जा म्हणलं. हो बरं केलं व साड्या सासऱ्या भेटल्या व. त्या माझ्या साडीची नको काळजी करू. माझी साडी कोणती इकडे होती बिचारे. आता त्या म्हणलं त्या दिवशी म्या म्हटलं मग देजो हे. बऱ्या आणल्या ह्या 2 साड्या. बऱ्या नाही एकसारख्या. राग नाही लोभ नाही. भाऊजाईले सारखी ननदली बी सारखीच. बुड्याला दाखवल्या का. नाही व मामाची पंखी केले जायला आलेच नाही अजून. आणि ते गेले मग हे आलते. आता आले की दाखवीन ना. हो आणि बाईले येतातच की नाही आता बाई. तर मग बाईले बी दाखवून देईन. कोणता बी रंग निवडत त्यातला ते है की नाही. हो तसंच कर. दोन्ही बी साड्या पुढे ठेवून द्यायचो. तुझी वहिनी कोणती उचलून ते ननद कोणती उचलो. तू काही बोल नको. आता एकाच किमतीच्या आहेत म्हणते की नाही. हो माय बाई शांताबाई ते ना स्वतः आणल्या ना माय एकाच किमतीच्या आणल्या. आणि साजरे आहेत ना पण मला काय करला तुम्ही कोणता रंग कोणी घेऊ मी दोन्ही ठेवून देईन पुढे. घ्या बाई कोणती आहे की नाही. फारच 16 आण. बरं चाल माय जातो मी. माय दूध आहे माय गॅसवर ठेवेल माय तावेले जाईन तू अजून मला ते पुसत बसा लागेल. आता रातचं काही माझी चूल गिल पेटवली नाही. बंद केलं मी आता रातचं चूल पेटवणं. त्याच्यात ती गॅसवरच करून टाकत असतो. हा ना बरं केलं. बरं जा माय बाई. बरं माय तुम्हाला या लागलो असं लोक सांगायले. येईल देऊ का बाई सांगून. ओ माय बाई अहो कुठे हवा. कोणची घेऊ लागायची मी साडी. दोन्ही बी साजरे दिसून राहिले. हाही रंग आवडून राहिला मला. पोपटी बी आवडून राहिला. अहो शांताबाई आलत्या. बाई येऊन राहिल्या सतुबाई फाट्यावर उतरल्या म्हणत. तर जा बरं मग तिला बरोबर घ्यायला. अजून मग झाकट पडीन ना. मी म्हणतो नाही तर मनोहरची गाडीच घेऊन जा. आता माय तो म्हणे मग पेट्रोल झालं त्यातलं मग कसं. अहो मग टाकलं होतं ना फाट्यावर टाकलं होतं. मग पाय तुम्ही त्याची गाडी घेऊन जातो नाही तर मग पैदल जातो. बाई उतरली म्हणे का फाट्यावर पण. हो उतरल्या म्हणत. शांताबाईसने गेलं तर माझ्या स्वतः आलते सांगेले की बाई म्हणत की मी फाट्यावर उतरली पाठवून द्या म्हणून तुम्हाला. बरं मग मी आता जातो काय. मग चाललो मी आता. ती पाहिजे मग आता बाबालाच म्हणा ते गाय पाहिजे म्हणा तेवढी आता काय. नाही तर मग बाबालाच वाटेन गाय नाही पाहिली येणं. सांगतो मग मी बाईला घ्यायला गेलो होतो. मग आता आल्या गाय पाहायला लावजो. वासरू बोललं हंबरते मग. हा सांगते मी त्याला. जा मग तुम्ही. हो चाल बाई. मग आता स्वयंपाकाला लागा लागेल बाई येतात. वहिनी बसा मग तुम्ही. मी चूल पेटवतो काय. आता स्वयंपाकालाच लागतो. मग बाई आला की मग अजून बसा लागेल. मग त्यातच टाइम जाते. आणि मग लय अंधार पडला की तर ती बी भल्ली गरमी होते त्या चुलीजवळ. आणि लाईन गिन गेली तर पंचायत होईल. मी स्वयंपाक करतो काय. हो करा स्वयंपाक. मला तर साडी सोळाच नाही वाटत राहिली. किती साजरी साडी आहे हे. नाही व थांबा ना. अहो नाही व माय मी बी करू लागतो ना. चला स्वयंपाक करू लागू. साड्या काय ठेवून देऊ ना गडी करून मग पाहता येते. चला मी बी करू लागतो ना माझा स्वयंपाक. तुमची नंद राहिली काय करता. नाही आता काही नाही असंच भाजी पोळीच करू. मग सकाळून घेऊन पाहता येते. मग बाईले विचारता येते ना किती दिवस राहते काय राहतात. मग करीन मग 5-4 बाईले शांततेनं. आता आल्या काय आता भाजी पोळ्याच करतो. असं चालते ना. मग तुम्ही पोळ्या करा मी भाजी गिजी टाकतो.